आज आपण छान खुसखुशीत आणि कुरकुरीत शेंगदाण्याची वडी बनवणार आहोत। याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत 1 वाटी शेंगदाणे। छोटे बारीक आकाराचे शेंगदाणे असतात ना, ते गावरानी असतात। ते गावरानी शेंगदाणे घ्यायचे। त्याच्या वड्या ज्या आहेत त्या खूप छान लागतात। तुम्ही वड्या बनवा, लाडू बनवा, काहीही बनवलं तरी चालेल। पापडी बनवा शेंगदाण्याची। शेंगदाणे आणि गुळाची छान अशी मस्त आज आपण वडी बनवणार आहोत। तर या ठिकाणी आता 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे आपल्याला कमी ते मीडियम गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। कधी पण शेंगदाणे भाजताना कमी ते मीडियम गॅसवर भाजायचे, म्हणजे ते व्यवस्थित आतपर्यंत मस्त भाजले जातात। मोठ्या गॅसवर जर भाजलेत ना तर ते शेंगदाणे व्यवस्थित भाजले जात नाही। तर या ठिकाणी आपले छान शेंगदाणे भाजले गेले आणि ते थंड झाल्यानंतर अर्धवट शेंगदाण्यांची साल काढून घेतली, बाकीची साल तशीच ठेवलेली आहे। आता आपण शेंगदाण्याची वडी बनवायला सुरुवात करणार आहोत। तर या ठिकाणी हा गूळ जो आहे तो चाकूने कट करून घेतलेला आहे। जेवढे आपण शेंगदाणे घेतले तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। आता सर्वात प्रथम गॅस चालू करून ज्या कढईमध्ये मी शेंगदाणे भाजले होते त्याच कढईमध्ये 2 छोटे चमचे तूप घातलं। तूप वितळल्यानंतर गूळ घालायचा आहे आणि आता ह्या गुळाचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण गूळ वितळून घेऊ आणि वितळल्यानंतर हा पाक कसा पाहिजे कुरकुरीत किंवा खुसखुशीत वडीसाठी ते मी तुम्हाला पुढे सांगते। तर आता कमी ते मीडियम गॅसवर आता हा गूळ जो आहे तो आपण मस्त वितळून घेणार आहोत। तर हळूहळू गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे। आता याला चांगला उकळू द्यायचा थोडा वेळ, आणि थोडा वेळ उकळल्यानंतर मग हा जो पाक आहे तो आपण थोडासा पाण्यामध्ये घालून पाहणार आहोत तयार झाला की नाही। तो पाक कसा तयार होतो ते पाहण्यासाठी आपल्याला एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये ह्या पाकाचे 4-5 थेंब टाकायचे। तर या ठिकाणी बराच वेळ जो पाक आहे गुळाचा तो उकळवून घेतला। आता कमी गॅस करून पाक उकळू देऊ। तोपर्यंत आपण ज्या भांड्यांवर वडी बनवणार आहोत, पापडी बनवणार आहोत शेंगदाण्याची, त्यांना थोडं थोडं तूप लावून घेतलं आहे। या ठिकाणी बघा छान गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळून मस्त त्याचा कलरही बदललेला आहे। असा लालसर कलर दिसला की मग आता ह्या पाकाचे 2-3 थेंब आपण एका डिशमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये घालणार आहोत। पाक तयार झाला आहे की नाही ते पाहण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने बघू शकतो आपण पाक तयार झाला आहे का नाही। तर एका डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे, 2-4 थेंब पाकाचे घालायचे आणि त्याची गोळी तयार होते। आणि गोळी तयार झाल्यानंतर ती खाली सोडायची पाण्यामध्ये। तिचा जेव्हा टणकण आवाज येतो त्यावेळेला हा पाक जो आहे तो छान तयार झालेला असतो असं समजायचं। आवाज यायला पाहिजे त्या गोळीचा, म्हणजे जी वडी आहे ना ती वडी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते। आता हा पाक आपला पूर्णपणे तयार झाला आहे। आता जे शेंगदाणे आहेत ते सगळे शेंगदाणे मी पाकामध्ये घालते आणि मिक्स करून घेऊ। कमी गॅस ठेवायचा आणि मिक्स करत राहायचं। गॅस लगेच बंद नाही करायचा, गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर सगळं सारण शेंगदाणे जे आहेत ते पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता हे थोडं सारण आपण थोड्या वेगवेगळ्या याच्यावर घालणार आहोत। आता पोळपाटाला आपण तूप लावून घेतलं, एक डिश आहे गोल डिश, तिला पण मी तूप लावून घेतलं आहे 2 डिशला। तर अशा पद्धतीने शेंगदाण्याचं जे सारण आहे वडीचं ते मिश्रण मी पोळपाटावर घातलं आहे आणि घालून त्याला थोडंसं पसरवून घ्यायचं। त्याच चमच्याने चाकूने पसरवून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आपल्याला नंतर त्याला आकार देता येतो। आता हलक्या हाताने लाटण्याला पण थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने पापडी जी आहे ती पातळ लाटून घ्यायची, किंवा तुम्हाला किती जाड पाहिजे त्याप्रमाणे लाटायची। खूप प्रेस नाही करायचं, नाही तर मग खाली पण वडी चिपकू शकते। तर या ठिकाणी अशा पद्धतीने थोडी लाटून घेतली आहे मी, तिला गोलाकार देऊन घेतलेला आहे। आता दुसऱ्या डिशवर पण तूप लावलेलं होतं त्याच्यावर पण सारण घालून घेऊ, आणि अजून एक डिश आहे त्याच्यावर पण मी तूप लावून घेतलेलं आहे। असं दोन्ही डिशवर सारण घातलं आहे वडीचं, आणि ते अशा पद्धतीने लाटण्याने किंवा प्लेटच्या साहाय्याने पण तुम्ही पसरवू शकतात। प्लेटच्या साहाय्याने पसरवलं ना तर वडी भरकन निघते खालची। लाटण्यावर जास्त जर प्रेस केलं तर ती वडी खाली चिपकू शकते, थोडीफार चिपकतेच। तर अशा पद्धतीने तिन्ही वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित छान पसरवून घेतल्या, पापडी तयार करून घेतलेली आहे। थंड झाल्यानंतर आता याच्या आपण अशा पद्धतीने हातानेच मी वड्या करणार आहे।
चाकूच्या सहाय्याने कट करण्यापेक्षा हातानेच आपण अशा पद्धतीने त्याचे तुकडे करून घेऊया. तुम्हाला चाकूने कट करायचे असतील तर तसेच पण तुम्ही करू शकता. तर बघा अशी छान अलगद निघालेली आहे ही शेंगदाण्याची वडी. काढून घेऊया एका डिशमध्ये. लाडू बनवायला हाताला चटके लागतात, त्याच्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही छोटे छोटे तुकडे पण मोठी पापडी तयार करून छोटे छोटे तुकडे नंतर शेंगदाण्याचे बनवू शकतात. अशा पद्धतीने गुळाची मस्त शेंगदाण्याच्या गुळाची या ठिकाणी आपली गुळ आणि शेंगदाण्याची छान अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत वडी आपली तयार झाली आहे. अगदी झटपट तयार होते. नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. बघा किती खुसखुशीत आहे. 2 बोटांनी तुटेल इतकी छान खुसखुशीत आहे. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.